नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। बातमी आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची। काँग्रेस नेते राहुल गांधी काल परभणी दौऱ्यावर होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून ते गेले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याने अभिवादनही केले नाही। या निमित्तानं राहुल गांधींचा निषेध शर्म करो राहुल गांधी, काँग्रेसची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातली भूमिका आज पुन्हा एकदा उघड झाली। पुन्हा एकदा राहुल गांधी आणि काँग्रेसचा निषेध, अशा प्रकारची प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। आणि मला आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज परभणीत आले होते। जी काँग्रेस, जी राहुल गांधी, जी प्रियंका गांधी, जी सोनिया गांधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन या देशामध्ये राजकारण करत आहेत, इतरांना बदनाम करत आहेत, ते राहुल गांधी आज या परभणीला आले होते। हजारोच्या संख्येने परभणीची आंबेडकरी प्रेमी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभी होती। पण हे राहुल गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरून जातात। पण या राहुल गांधीला आमचे महामानव, आमचं दैवत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला अभिवादन करायचा वेळ नाही। मी या बेईमान राहुल गांधीचा निषेध करतो, मी या काँग्रेस पक्षाचा निषेध करतो, मी नाना पटोलेचा निषेध करतो, मी विजय वडेट्टीवारचा निषेध करतो। आणि आता उत्तर दिलं पाहिजे राहुल गांधींनी, आता उत्तर दिलं पाहिजे काँग्रेसवाल्यांनी। तुमच्या मनात किती द्वेष आहे बाबासाहेबांबद्दल, काँग्रेसवाल्यांच्या मनात किती द्वेष आहे बाबासाहेबांबद्दल, हे आज सिद्ध झालेलं आहे। मी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांचा जाहीर निषेध करतो। तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। शरम करो राहुल गांधी। धन्यवाद। जय भीम। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।